फर्स्ट इम्प्रेशन जे आपण एक्झामिनर वरती पाडतो त्याचं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्या मार्क वरती पडते. जसं आपण त्याला प्रेझेंट करू, जसं आपण त्याला दाखवू, तसं आपल्याला तिथे मार्क पडतात. उदाहरणामध्ये तुम्ही कधी मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये गेलात का? मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये गेलात, एखादी वस्तू तुम्हाला ड्रेस घ्यायचा समजा, तर ड्रेसची प्राइस चालू होते 2000 पासून पुढे, जरी कमी किंमत असली. आणि आपलं साधं दुकान असते गल्लीबोळ्यातल्या दुकानामध्ये आणि त्या शॉपिंग मॉलमध्ये उलट गल्लीबोळ्यातल्या दुकानामध्ये कमी किमतीमध्ये भेटतात वस्तू आपल्याला, पण तिकडे जास्त किमतीमध्ये भेटत असताना सुद्धा आपल्याला तिकडे चांगलं वाटतं, गेले की आपण इम्प्रेस होतो. तसं मग तसं तिथं मुद्देसूद मांडणी केलेलं असतं, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असते. आपल्या पेपरमध्ये पण तसं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल, जरी त्याच्यामध्ये एखादी चूक झालेली असेल तरी ती मध्ये सपावून जाते तशी. पण जर सुरुवातीपासूनच पूर्ण घाण करत गेले, उगा गिरवत बसले त्याला, फर्स्ट इम्प्रेशनच त्याचं वाईट पडलं त्याच्यावरती, की त्याचा चेक करायचा मूडच निघून जाते मग, आणि त्याचं पुन्हा फ्रस्ट्रेशन तुमच्या मार्कवरती भेटते. त्याच्यासाठी आपल्याला मेन कुठलाही पेपर असेल, मॅथचाच पेपर असेल असं नाही, कोणताही पेपर असेल तर आतापासून लिहायला चांगल्या प्रकारे सुरुवात करायचं. जेवढं तुम्ही चांगलं लिहिचाल तेवढे जास्त तुम्हाला मार्क पडतात. अपेक्षा पण तुम्ही केलेली नसेल याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क भेटतील. पण त्यासाठी तुमचं प्रेझेंटेशन आणि तुमचे अक्षर हे चांगलं पाहिजे, व्यवस्थित अक्षर पाहिजे. मुद्देसूद लिहित गेलो तुम्ही की बरोबर येत जाते. एक एक पॉईंट घेऊत आपण काय काय लिहिलं पाहिजे. एखादं चुकलं, समजा एखादी स्पेलिंग चुकली, समजा इंग्लिशची स्पेलिंग लिहिण्यासाठी चुकली, मी इथे लिहितो असं इंग्लिश चुकले, हे असं करून सोडून द्यायचं. एक सिंपल एक साधी रेष भरायचं त्याला, म्हणजे तिथं लक्ष जात नाही त्याचं. मुलं काय करतात, त्याला असं करतात, म्हणजे बघ मी इथे चूक केला, बघ 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 म्हणते त्याला, मग त्यांना बघते तिथं लक्ष देते. मग त्याला जर एखादी पूर्ण पॅराग्राफ आहे, समजा सायन्सचा पेपर आहे, समजा पूर्ण पॅराग्राफ आहे, कुठल्या तरी एखाद्या लाईनला तुम्ही असं केलं, ते बघणाऱ्याला कळत सुद्धा नाही तिथं लाईन मारले म्हणून, लाईन केल्या म्हणून. मग त्याने चेकच कर, म्हणजे त्याच्याकडे लक्ष न जाता त्यानं कसं तुम्ही मुद्देसूद मांडणी केलात, जे महत्वाचे शब्द त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, महत्वाचे ज्याच्याकडे आपल्याला, म्हणजे त्याचं लक्ष आपल्याला ओढून आणायचे तिथं. बघ मी हे महत्वाचे मुद्दे मी इथे घेतला म्हणून त्याला सांगायचे असतात, त्याच्या खाली अंडरलाईन करायचे, त्यांनी तेवढेच बघते मार्क देतात. पूर्ण पेपर वाचायला कोणालाच वेळ नसते. जे महत्वाचे मुद्दे त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, जे चुकलेलं असेल त्याला फक्त चुकलेल्या गोष्टी आपल्याला निग्लेक्ट करायच्या, मग त्याच्याकडे कमी लक्ष जावं अशा गोष्टी करायचं. जे महत्वाच्या गोष्टी येतात त्याला बोल्ड करायचं, एखादा फॉर्म्युला आहे त्याला असं बॉक्स करायचं, मग त्याच्याकडे लक्ष आणायचे आपल्याला, त्याला दाखवून द्यायचे, हे बघ मी हे चांगलं लिहिलं, हे चांगलं लिहिलं. एखादं वाक्य चांगलं असेल त्याच्या खाली अंडरलाईन करायचं, म्हणजे चांगल्या गोष्टी त्याला दाखवायच्यात आणि चुकीच्या गोष्टी आपल्याकडून जे नकळत चुका झालेल्या आहेत त्या गोष्टी लपवायच्यात. मग ते लपवायचे असतील तर त्याला जास्त खाडाखोड करायची नाही, सिंपल उगा कट करून सोडून द्यायचं त्याला. हे प्रेझेंटेशनचा पहिला नियम, की तुम्हाला मुद्देसूद चांगल्या अक्षरामध्ये लिहिता आलं पाहिजे, प्रत्येक 2 शब्दामध्ये गॅप देता आला पाहिजे, आणि जे काय तुमच्या सिली मिस्टेक होणार आहे त्याला गिरवत बसायचं नाही, उगा एक रेष लिहून सोडून द्यायचं. म्हणजे मेन गोष्टीकडे, आपल्या 2 गोष्टीकडे टार्गेट असलं पाहिजे. जी आपण गोष्ट चांगली लिहिलाव त्याच्याकडे त्या एक्झामिनरचं लक्ष घेऊन यायचं. त्यासाठी मग त्याला तुम्ही बॉक्स करा, अंडरलाईन करा, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येण्यासाठी करायचं. आणि चुकलेल्या गोष्टी निग्लेक्ट करण्यासाठी उगाच एक छोटी रेष ओढायचं त्याला, म्हणजे तिकडे लक्ष जाऊ नये असं करायचं. सिंपल मध्ये चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आणि चुकलेल्या गोष्टीकडे लक्ष जाऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्या 2 गोष्टी सुरुवातीला करायचं, आणि त्याच्यानंतर मग एक एक स्टेप आपल्या मार्क्सची येते. मग आपल्याला आता पेपर पॅटर्न बघा. आपला पहिला क्वेश्चन मध्ये ए आणि बी असते, पहिल्या क्वेश्चन मध्ये ऑर नसतात तुमचे. मग या ठिकाणी एमसीक्यू आणि एक मार्काचे क्वेश्चन असतात, टोटल 8 मार्काचा पेपर असतात, म्हणजे 8 मार्काचा क्वेश्चन असते आणि कंपल्सरी 8च आहेत, त्याला ऑर मध्ये क्वेश्चन नाहीत ए आणि बी मध्ये. इथून पुढे तुमचे ऑर चालू होतात क्वेश्चन नंबर 2 पासून. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय तुमची ऍक्टिव्हिटी आहे. आता ऍक्टिव्हिटी मध्ये एक अडचण येते, ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतंय की आपल्याला डायरेक्ट स्टेप येत नाहीत, मग तुम्ही पूर्ण करायचं, पण त्यानं ज्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सांगितलंय तेवढ्यालाच तिथे बॉक्स करायचं. बाकीचं तुम्ही किती 2 पेज जागा लिहा, ओके, असं काय देणे घेणं नसते. तुमची ऍक्टिव्हिटी 2 ओळीची, समज ही एक ओळ आहे, इथे बॉक्स आहे, दुसरा एक ओळ आहे, इथे एक बॉक्स आहे आणि इथे एक बॉक्स आहे. तुम्ही ह्याला एक पेज सोडवू शकता, पण या ठिकाणी जे गरजेचं आहे ते स्टेप बाय स्टेप आल्यानंतर अंक तिथे आलाच पाहिजे. एखादा अंक आहे, अल्फाबेट आहे, फॉर्म्युला आहे किंवा एखादा कॅरेक्टर आहे, तो त्या बॉक्स मध्ये आला पाहिजे, त्याला बॉक्स करायचं. बाकी तुम्ही एक्स्ट्रा स्टेप लिहा किंवा डायरेक्ट जशाच तशी ऍक्टिव्हिटी लिहून तुम्ही तिथे लिहू शकता.
रफ पेज कुठं करायचा हा एक प्रश्न असते. पाठीमागे रफ करायचं का प्रत्येक पेजवर करायचं ते आपण घेऊ शकतो. मग तुम्ही हे पूर्ण ऍक्टिव्हिटी रफ पेजवरती सगळ्या शेवटच्या पेजवरती तुम्ही सोडवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे वाटते या रिकाम्या जागेत येऊ शकते त्या गोष्टी इथं आणून भरायचे फक्त. त्यानं दुसरीकडे ह्या ऍक्टिव्हिटीच्या प्रश्नामध्ये त्यानं दुसरीकडे तुम्ही काय लिहिलात, इथं काय सलमान खान लिहिलात, काय लिहिलात काही बघत नाही. त्यानं फक्त ह्या बॉक्समध्ये काय आलं, ह्या बॉक्समध्ये काय आलं, ह्या बॉक्समध्ये काय आलं. प्रत्येक बॉक्सला अर्धा अर्धा मार्क राहते. 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 बॉक्स देते त्यांना. बाकीचं बघतच नाही त्यानं, त्याला वेळच नसते तेवढा. त्याने फक्त बघणार ह्या 4 बॉक्स मध्ये तुम्ही काय लिहिलात, बाकीचं जशाच तसं प्रिंट केलात का क्वेश्चन पेपर मधला, एक्स्ट्रा लिहिलात तुमची मर्जी, कमी करू नका त्याच्यामध्ये, एक्स्ट्रा लिहू शकतात. जशाच तसं ऍक्टिव्हिटी आली तर खूपच चांगलं. आणि फक्त रिकाम्या जागी बॉक्स भरायचं, कॉपी केल्यासारखं करायचं ऍक्टिव्हिटीला एक्स्ट्रा काही डोकं लावायचं नाही. म्हणजे इथपर्यंत हे 2 तर क्वेश्चन तुम्हाला फक्त काय तुमच्या पास होण्यासाठी, तुम्हाला हकलून देण्यासाठी क्वेश्चन आहेत ते 2. म्हणजे इथून तुम्ही हा जावा इथून सोडून आम्हाला 10वी डबल एक वेळेस आम्ही सहन केला तुम्हाला 1 वर्ष, अजून 1 वर्ष कशाला सहन करायचं म्हणते बोर्ड. तुम्ही जावा इथून आधी निघून जावा म्हणते. त्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आणि तुम्हाला एमसीक्यू दिलेला असतं. आता ह्याच्या खाली खरं तुमचं नॉलेज चेक होते की खरंच तुम्ही वर्षभर अभ्यास केलात का. पासिंग पुरतं इथपर्यंत विचारते तुम्हाला, एवढेच केलं दोन्ही पेपर मध्ये, पार्ट 1 पार्ट 2 मध्ये तरी पास होतं. आणि तेवढं तर काय एमसीक्यू आणि हे तर काय आपल्याकडे 5 मिनिटामध्ये पूर्ण वर्गाचं सेम येते तेवढं. एवढे ऍक्टिव्ह आहेत पोरं आपले, काय दिदी. इथून पुढे तुमचं नॉलेज चेक होते आणि इथून पुढे तुमची स्किल चेक होते. स्किल किती आहे, तुम्ही कशा प्रकारे वर्षभर अभ्यास केलात, परीक्षेच्या आदल्या दिवशी किती अभ्यास केलात हे इथं येत नाही. याच्यामध्ये किती अभ्यास करा तुम्ही याच्यामध्ये लिहिताच येणार नाही. वर्षभर तुम्ही किती अभ्यास केलात त्याच्यावरून हे खालचे प्रश्न सुटतात. मग हे 3रा क्वेश्चन तुमचा 3 मार्काचा असेल, काही 14 क्वेश्चन तुमचा 4 मार्काचा आहे, 5वा क्वेश्चन 3 मार्काचा आहे. हे जो 5वा क्वेश्चन आहे तो आउट ऑफ सिलेबस असते, पुस्तकाच्या बाहेरचा असते हा प्रश्न. की तुम्हाला किती त्याच्यावरती विचार करू शकता तुम्ही, आणि पुस्तकामध्ये तुम्ही आतापर्यंत न पाहिलेला प्रश्न इथे टाकतात. सेम असते, तसं काय नाही की लईच अवघड असते असं काय नाही, सेम तसाच असते. फक्त थोडाफार तुम्हाला डोकं लावावं लागतं. एक 1% तुमचं डोकं वापरावं लागतं. थोडं वापरलं की येते ऑटोमॅटिक उत्तर. पण हे जे मार्क लिहिले तिथं किंवा जे टाईप आहेत क्वेश्चनचे, ते क्वेश्चनचे टाईप आपल्याला महत्वाचे नाहीत. क्वेश्चनचे टाईप महत्वाच्यापेक्षा कोणता क्वेश्चन किती मार्काला आहे हे महत्वाच्यापेक्षा आपण लिहितोय कसं स्टेप बाय स्टेप ते महत्वाचं आहे. प्रत्येक पेपरवरती आपण क्वेश्चन नंबर कसं टाकतोय, त्याचे सोल्युशन कसं लिहितोय ते महत्वाचे, ते आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ. ह्याला आपण नंतर एक क्वेश्चन पेपर घेऊन पण घेऊ शकतो. ठीक आहे, हे मी ह्याच्यावर सांगतो की मार्जिन कशी सोडायची, नव्या प्रश्नाचे म्हणजे नवीन प्रश्न लिहायचं कसं वगैरे ते आपण तिथं पाहतो. आता इथं पहा, जर एखादं मी सांगितलं तुम्हाला 2 नियम सांगितलं होतं. पहिला नियम, आपण जी चांगली गोष्ट लिहिलाव त्याच्याकडे लक्ष घेऊन यायचं. आता उदाहरणामध्ये हे फॉर्म्युला लिहिलं तर त्या फॉर्म्युलेला बॉक्स करायचं किंवा असं काहीतरी करायचं करते की त्याच्याकडे त्याचं लक्ष जावं. नाहीतर फॉर्म्युला चुकीचा करा आणि त्याला बॉक्स करा, मग त्या चुकीच्या गोष्टीकडे लक्ष गेलं की मग त्याने सगळं चूक करून टाकतं. आपल्याला कॉन्फिडन्स असेल ही गोष्ट माझी बरोबर आली, फिक्स आली, मग त्याच्याकडे जास्त लक्ष घेऊन यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, ज्याच्याकडे लक्ष चांगलं आलंय म्हणजे जे गोष्ट तुमची परफेक्ट आली असं वाटलं त्याच्याकडे लक्ष घेऊन यायचं. नंतर प्रत्येक स्टेपला आपल्याकडे देअरफॉर वापरतात गणितामध्ये, कारण आपली कुठलीही स्टेप डायरेक्ट येत नाही, वरच्या स्टेप पासून खालची असते, त्याच्या खाली असं आपण स्टेप बाय स्टेप खाली येत जातो. ठीक आहे, नाही दिसलं तरी चालतं, हे क्लिअर दिसायची गरज नाही. मी वाचून दाखवतो इथं, बरं बघा मोठं करू द्या, वाचून बघतायत ते बघा, आता दिसत असेल. प्रत्येक स्टेप आपल्याला मॅथमॅटिक्स मध्ये वरच्या स्टेप मध्ये काहीतरी बदल केला की खालची स्टेप येते, पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला की खालची स्टेप येते, किंवा पुटअप करत असेल तर पुटअप केले की खालची स्टेप येते. म्हणजे वरच्या स्टेपची लिंक असते म्हणून आपण तिथे काय करतो, देअरफॉर शब्द वापरतो, म्हणून शब्द वापरतो. म्हणून शब्द देअरफॉर वापरलं की ते स्टेप बाय स्टेप येत जाते खाली. नंतर एखादी स्टेप तुम्ही पुट केलात किंवा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 म्हणलात, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 असे लिहिलेलं असेल तर त्याला ते पूर्ण वाक्यामध्ये लिहायला सुरुवात करायचं, स्टेप बाय स्टेप लिहायचं, इग्नोर करायचं नाही. मी काही ठिकाणी डिवायडिंग बोथ साइड बाय 4 वगैरे लिहित नव्हतो ते, पण त्या गोष्टी तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावं लागतं, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. प्रत्येक सुटसुटीत असलं पाहिजे आणि उत्तराला पण आपल्याला अर्धा मार्क असते, ते उत्तर पण व्यवस्थित लिहावं लागतं.
ठीक आहे. इथं हे अंतिम उत्तर म्हणजे शेवटचे जे उत्तर येणार आहे आपण काय करतो डायरेक्ट, समजा इथं उत्तर आले एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स इज इक्वल टू समज काहीतरी 40 आले, मग तेवढंच लिहिता सोडून देता, पण इथं अर्धा मार्क कमी होते आपला. ते क्वेश्चन कशाबद्दल आहे, समज वर्ड प्रॉब्लेम आहे आणि त्यानं विचारले वय, मग एक्स इज इक्वल टू 40, मग इथे एक्स इज इक्वल टू 40 लिहिण्यापेक्षा त्या क्वेश्चन मध्ये समज अजितचं वय विचारले आपल्याला, तर खाली लिहायचं अजित's एज इज 40 इयर्स म्हणून. मग इथं खालच्या साईडला बॉक्स करायचं आणि तिथं त्याचं वाक्य लिहायचं आणि ते इयर युनिट आलं पाहिजे. इयर असेल, रुपीज असेल, सेंटीमीटर असेल, काय काय असणार ते युनिट मध्ये आलं पाहिजे. तुम्हाला पेपर दाखवल्यावर कळेल तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे. उत्तर सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे आणि ते शेवटच्या उत्तराला अर्धा मार्क राखीव असतंय. 3 मार्काचं क्वेश्चन असेल तर वरच्या सगळ्या स्टेप 100 किंमत काढण्याला 2.5 मार्क राहते आणि खाली व्यवस्थित उत्तर लिहिण्याला अर्धा मार्क राहते. म्हणजे खरंच तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचलाच का, त्याला अंडरस्टँडिंग केलात का नाही ते त्याच्यावरून कळते तुम्हाला. त्याच्यामुळे खालच्या उत्तराला बॉक्स करायला विसरू नका, प्रत्येक उत्तराला अर्धा मार्क राहते. तुम्ही डायरेक्ट बी उत्तर लिहिलं तर अर्धाच मार्क भेटणार आहे. आता हे जुना पेपर असल्यामुळे असं लिहिलंय, नवीन पेपरमध्ये हे ऑप्शन पण लिहायचे आणि त्याच्या पुढे आन्सर पण लिहायचे, म्हणजे हे नियम निघाला आता. जर तुम्ही एमसीक्यू लिहिलात चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणून लिहिलात, तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह त्याच्या अगोदर आपण काय काय लिहिलंय ते बघा. अगोदर टाकायचं इथं क्वेश्चन नंबर, पहिला क्वेश्चन नंबर आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट टाकलं, त्याच्यातलं कोणतं सोडवणार आहात, ए सोडवणार. इथे एक रेश बी मारलं तर चालते बाबा, अशी रेश मारायची. हे असं एक रेश मारायचं आणि इकडल्या साईडला एक रेश मारलंय ना इथं रफ वर्क म्हणून, मग या साईडला तुम्ही इथं रफ वर्क करून इथलं ह्या गणिताचं रफ लगेच पुढे करू शकता, या गणिताचं लगेच पुढे. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे रफ करण्याचे, एक तर इकडल्या साईडला रफ करायचं, नसेल तर सर्वात पाठीमागचं पेज घ्यायचं, सर्वात शेवटला शेवटचं पेज किंवा ते पाठीमागचे 1-2 पेज जेवढे लागतील तेवढे, सर्वात शेवटचं पेज बाहेरचं जे असते ते किंवा त्याच्यामधलं शेवटचे 2 पेजवर तुम्ही करू शकता आणि वर लिहायचं रफ वर्क म्हणून. किंवा इथंच केलो, आता काय इथं केलो की हे एक प्रॉब्लेम येते. काय प्रॉब्लेम होते, कारण आपलं एवढं सुटसुटीत येणार नाही, आपलं एवढं परफेक्शन झाले का, त्याला पार 10-12 वेळेस खाडाखोड करतो आपण. मग इकडं खाडाखोड केली की इकडे बी चांगलं दिसत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही रफ पेज सगळ्या शेवटला करू शकता आता सुरुवातीला. नंतर ज्या ज्या वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस जास्त होईल, जेवढं परफेक्शन वाढेल तुमचं, मग त्यावेळेस तुम्ही इथेच रफ वर्क करू शकता. एखादा क्वेश्चन असते तुम्हाला सम ऑफ फर्स्ट 5 टर्म्स मध्ये देतात, मग सम ऑफ फर्स्ट 5 टर्म इथे एस चा फॉर्म्युला एमसीक्यू मध्ये थोडंच वापरणार आपण. एमसीक्यू मध्ये तर फक्त आपल्याला ऑप्शन आणि आन्सर लिहायचे, मग तसे क्वेश्चन जे असतात ते पाठीमाग करायचे डायरेक्ट. मग इथं काय लिहायचं, ऑप्शन पण आलं पाहिजे तुझं, हे ऑप्शन पण आलं पाहिजे आणि त्याचं आन्सर पण आलं पाहिजे. मग असं लिहिण्यापेक्षा इथं असं लिहि ए आणि ब्रॅकेट मध्ये पुढच्या साईडला लिहितं आन्सर, समज त्याचा आन्सर 16 आहे तर इथे 16 म्हणून लिहायचं. पुन्हा दुसऱ्या ओळीला या ठिकाणी समज काहीतरी ए ची किंमत विचारली, ए ची किंमत समज -3 आहे किंवा ए इज इक्वल टू 3 लिहिलं आपण, ते ऑप्शन पण आणि त्याचा आन्सर पण, हे दोन्ही गोष्टी एमसीक्यू मध्ये गरजेचे आहेत. आता बदल केला बोर्डानं 2-3 वर्ष झालं, तेव्हापासून हे दोन्ही असेल तर त्यांनी बरोबर 1 मार्क दिले आहेत, नाही तर दोन्हीपैकी एक लिहिले की अर्धा मार्क देतात त्याला. म्हणून काय लिहिलं पाहिजे, ऑप्शन पण आणि आन्सर पण हे दोन्ही आलं पाहिजे. दुसरं क्वेश्चन नंबर व्यवस्थित असला पाहिजे आणि कुठला ए आहे का बी आहे ती गोष्ट असली पाहिजे. त्या 1, 2 आणि 3 एमसीक्यू मध्ये 3 गोष्टी आल्या पाहिजे. नंतर तुम्ही लगेच बी इथं चालू करू शकता आणि जर नको वाटलं तर दुसऱ्या पेजवर जाऊन बी चालू करू शकता, की पहिल्या मधला बी आहे. बी मध्ये कुठलाच क्वेश्चन लिहायची गरज नाही, एमसीक्यूचा पण लिहायची गरज नाही, कुठला खालचे पण लिहायची गरज नाही, फक्त नंबर टाकायचा त्याला. नंबर टाकून बी आन्सर लिहायची गरज नाही, फक्त नंबर टाकलात पहिल्याचं उत्तर लगेच इथून चालू आहे. कुठं आपण काय करतो, क्वेश्चन नंबर 1 डॅश, पुन्हा इथे लिहितो आन्सर डॅश, पुन्हा खाली गिव्हन दॅट. एवढं करायची काहीच गरज नाही त्याला, फक्त इथं 1 नंबर टाका, त्याच्या पुढे सोल्युशन लिहायला सुरुवात करायचं. सोल्युशन लिहिले कसं बघते ना, आपण काय करतो, हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करा म्हणून दिले आपल्याला आणि आपल्याला त्याने काय विचारलं, इथे x - y ची व्हॅल्यू विचारली, x - y ची. मग इथे काय लिहिलं, सुरुवातीला गिव्हन लिनियर इक्वेशन इज लिहा, आर लिहा, 2 आहेत म्हणून आर लिहिले त्यानं. मग दिलेले लिनियर इक्वेशन इथे खाली लिहिलं, त्याला दिलं इक्वेशन नंबर 1, दुसऱ्याला दिलं इक्वेशन नंबर 2 आणि खाली लिहिले या दोघांची सबट्रॅक्शन करून, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 2 कोणतंही केलं तर चालतंय. पण सहसा आपल्याला काय पाहिजे, x - y पाहिजे. x हा 17 आहे, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये 17 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये किती 15.
म्हणजे 2 नंबरचे इक्वेशन 1 नंबर मधून सबट्रॅक्ट करायचे, किंवा आपण लिहिल्यासारखं बी लिहिलं तर चालतंय, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 असं लिहू शकतात. पण हे असं लिहिलं तर चांगलं आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. कोणामधून सबट्रॅक्ट करतोय ते पुढे लिहायचं. मग आता इथे लिहिलं 1 नंबरचे इक्वेशन वर, 2 नंबरचे इक्वेशन खाली. इथं सगळ्यांची साईन चेंज करायचं. मायनस झालं, इथं मायनस झालं, इथं मायनस झालं. या दोघांची वजाबाकी 2x येते, इथे येते -2x, 17 मधून 15 गेले, आणि इथे येते -10. पुन्हा या ठिकाणी आपण ही लिहिलो की डायरेक्ट ही स्टेप लिहितो, पण इथे वाक्य लिहिले ना, काय लिहिलं इथं, डिवायडिंग बोथ साइड बाय 2, किंवा फक्त डिवायडिंग बाय 2 लिहा. जी स्टेप तुम्ही एक्स्ट्रा करणार ती तिथे लिहायची. तो आपला शेवटचा पेपर आहे समजायचं, आणि त्या पद्धतीने लिहायचं असतं. आपण बघू शॉर्टकट, कधी घरला जाऊ असं असते. पण ह्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहिले पाहिजे, आणि प्रत्येक ठिकाणी होईल ह्याच्यापासून ही स्टेप आली म्हणून इथं देअर फोर वापरलंय, याच्यापासून खालची स्टेप आली म्हणून देअर फोर आहे. पुन्हा नंतर हे 2 भागातलं x - y -10 होतं, त्याला 2 भागातले की x - y -5 आलं, डिवायडिंग बाय 2 लिहिलं, आणि इथे एक वाक्य लिहिलंय त्यानं. वाच हे वाक्य काय म्हणते, द व्हॅल्यू ऑफ x - y इज -5. क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलं असते, द सायमल्टेनियस इक्वेशन हे 2 देते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y म्हणते, x वजा y ची किंमत काढा म्हणते. मग ती इथे खाली लिहावं लागतं आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ x - y इज, जे क्वेश्चन मध्ये विचारले तेच खाली इथे लिहायचं. हे झाला पहिला क्वेश्चन. काय लक्षात ठेवता याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन जे अल्फाबेट असेल ए बी वगैरे ते एमसीक्यू मध्ये त्याचं ऑप्शन पण आणि आन्सर पण. अगोदर आन्सर नंतर ऑप्शन लिहिण्यापेक्षा अगोदर ऑप्शन लिहा, त्याच्या पुढे आन्सर लिहायचं. जे ऑप्शन मध्ये ते जसे असतं तसं लिहायचं. आणि नंतर इथं बी इथून सुरुवात करा किंवा दुसऱ्या पेजवर चालू करा. बी मधलं फर्स्ट क्वेश्चन लिहायची गरज नाही, डायरेक्ट सोल्युशन लिहायचं, आणि शेवटला जे सोल्युशन येणार आहे त्याला थोडं वाक्यामध्ये लिहायचं. क्वेश्चन नंबर 2 बघा, त्या बी मधलाच प्रत्येक पेज वरती क्वेश्चन नंबर असायला पाहिजे असताना. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट परत बी आहे, त्याच्यातलं सेकंड क्वेश्चन. मग सेकंड क्वेश्चन मध्ये डायरेक्ट इथं आता विचारले काय, TN दिले आणि तुम्हाला काय T1 काढा म्हणते. म्हणजे हे आन्सर वरून आपण सांगू शकतो की क्वेश्चन काय असेल ते. जसं आजच्या क्वेश्चन मध्ये होतं बा, तुम्हाला TN दिले आणि तुम्हाला T10 विचारलं होतं का T10. मग तसं आता हे गिवन इक्वेशन लिहिलं, हे गिवन इक्वेशन. मग इथे हे एवढे लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही इथे लिहू शकता, पुट n इज इक्वल टू 10 म्हणून देतो. आता इथे n इज इक्वल टू 1 आहे, n इज इक्वल टू 1 लिहिलं की यांच्या जागी 1 ठेवायचं. इथे यांच्या जागी 1 ठेवलंय, यांच्या जागी 1, 3 इन ब्रॅकेट मध्ये यांच्या जागी 1 -2, 3 1 3, 3 -2 आन्सर किती येते 1. मग T1 इज इक्वल टू 1 लिहून सोडून देतो आपण. त्याच्या खाली वाक्य लिहावं लागतंय. काय विचारले तुम्हाला, फर्स्ट टर्म विचारले म्हणजे T1 विचारले. सो फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स इज 1. सिक्वेन्स घ्यायची गरज नाही, इथं एपी म्हणून घेऊ शकता, कारण आपल्याला सगळी एपी दिलेली आहे, एपीआय म्हणून घेऊ शकता सिक्वेन्सच्या ऐवजी. याप्रमाणे तुमचा आन्सर आला पाहिजे इथं. आणि इथं मार्किंग कशाला दिले बघ बरे, हे अर्धा मार्क कशाला दिलेत ना. मेन तू फॉर्म्युला तर तुला क्वेश्चन मध्ये दिलत, त्याच्यामध्ये तू पुट n इज इक्वल टू 1 ठेवल्यानंतर त्यानं तुला अर्धा मार्क दिले. जिथे जिथे n आहे तिथे 1 ठेवले का अर्धा मार्क दिले. त्याचं कॅल्क्युलेशन करून मध्ये कॅल्क्युलेशन काय करणार, शेवटला उत्तर आलं T1 इज इक्वल टू 1, त्याला अर्धा मार्क. मग किती अर्धा अर्धा एक मार्काचा क्वेश्चन आहे बी मध्ये पहिला. बी चे सगळे 1 मार्क राहतात क्वेश्चन. मग जेवढे आन्सर आले, एखादी ओळ जरी आन्सर राहिली तरी ते आन्सर आपण पुढच्या वेळेला लिहू शकतो तिथं. ठीक आहे. आणि नंतर ते लिहिलं की शेवटला आन्सर लिहायला विसरायचं नाही. ब्रोकरेज पेड ऑन 1 शेअर इज 3 रुपीज. जे काय असेल ते क्वेश्चनचा आन्सर ते इथं लिहायचं. पाठीमागे अर्धा क्वेश्चन आहे, इथं अर्धा क्वेश्चन, पण तरी पण इथं क्वेश्चन नंबर 1 म्हणून टाकावं लागतं. क्वेश्चन नंबर 1. आता त्याच्या पुढचं 4था क्वेश्चन, त्याचं 4था क्वेश्चनचं लिहिलं म्हणजे सोपं. हे कशासाठी करायचं असते त्याला, इथं वर बॉक्स केलं, हे शिक्षकाच्या मदतीचं राहते की ह्याच्यामध्ये त्यानं क्वेश्चन नंबर टाकतंय आणि कोणत्या क्वेश्चनचं किती ऑप्शन आहे ते आहे, आणि त्याच्यामध्ये मार्क किती आहे ते टाकत असतात, आणि टोटल इथं पुढे टाकते. त्याचं त्या पेजचं करू शकतात त्यांनी. मग त्या फक्त पेजचं पुन्हा काउंट करत जातात त्यांनी शेवटला टाकतात. मग त्यांच्या मदतीसाठी आपल्याला वरचा बॉक्स फिलअप करायला मदत होईल म्हणून इथे एकदाच लिहायचं. इथं क्वेश्चन नंबर 1 बी आणि इथे क्वेश्चन नंबर 2 बी आहे. मग त्यानं कसं लिहिणार आहे, इथे क्वेश्चन नंबर, त्याच्यात अजून सब क्वेश्चन आहेत तुझे. मग त्याच्यामुळे नवीन मेन क्वेश्चन जे असेल, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, ते नवीन पेजवर करायचं. सब क्वेश्चन आहे, क्वेश्चन ए,
ए मध्ये 2-3 आहेत, पुन्हा बी मध्ये 2-3 आहेत, तसं लिहू शकता तुम्ही. कारण मेन क्वेश्चन एकच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला मदत होते, ते एका उलट त्याला सोपं होते तसं एकाच पेजवर भेटले की. त्याच्यामुळे नवीन क्वेश्चन लिहिता नवीन पेज. आता इथं क्वेश्चन नंबर ए तुझा संपलाय, 1 संपलाय, ए आणि बी. ह्याच्या खालचं सगळं सोडून दिले की त्यांनी रेश मारतात, आपण मारायची गरज नाही, सोडून द्यायचं सरळ. मारलं तरी चांगलाच आहे, पण मारू नका तर रेषा. आता इथं नवीन पेज वरती नवीन क्वेश्चन, हा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 दुसरा क्वेश्चन ए ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. पहिली ऍक्टिव्हिटी जशाच तशी लिहिले. आता ह्याच्यामध्ये ही स्टेप त्याने एक्स्ट्रा केले, ही स्टेप दिलेली नसेल, कारण ही एवढी सोपी स्टेप तुमच्या पुस्तकामध्ये देत नाही. पहिली ऍक्टिव्हिटी जशाच तशी लिहिले. पुढे एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे पहिला अंक x चा असते, दुसरा अंक कोणता असते y चा असते, ते इथे लिहिलं. आणि त्या इक्वेशन मध्ये 2x + 3y इज इक्वल टू k याच्यामध्ये पुटअप केलं. आणि ही व्हॅल्यू देणार 2 × 0, ह्याच्यानंतर डायरेक्ट तिथे ही पुस्तक देते स्टेप. मग ही तुम्ही एक्स्ट्रा करू शकता. पण त्यानं जे विचारलेलं आहे, हे विचारलेलं काय, हे एक बॉक्स, हे एक बॉक्स, हे एक बॉक्स, हे एक बॉक्स, चेक करणार. मग काय चेक केलंय, काय चेक केलंय, हे पहिला बॉक्स आहे, हे दुसरा बॉक्स आहे, अर्धा किती झाला, 1 मार्क, इथे 1 मार्क दिला. मधली स्टेप चेक केली नाही त्यानं. ज्या स्टेपला बॉक्स आहे ती स्टेप चेक केलं, ही एक स्टेप चेक केलं 0 आहे म्हणून, आणि ही एक स्टेप केलं इथे बॉक्स आहे म्हणून. ते चेक करणाऱ्याला ह्या दोघांच्या मध्ये तू इथे 10 का स्टेप लिहिणार, त्याने चेकच करणार नाही, त्याला बघणारच नाही. त्याने कोणतं बघणार, फक्त बॉक्स केलेलं बघणार तुला, आणि तिथलं बॉक्स केलेलं मॅच होते का बघणार. आणि तुझं समज उत्तर आहे हो, आता इथे काय होते सांगतो, तुझं सुद्धा उत्तर इथं आलंय, समज ह्याला बॉक्स केलास तू, चुकून इथे ह्याला बॉक्स केलास, आणि तुझं उत्तर करेक्ट आलंय, त्यांनी इथे रॉंग करत त्याला. कारण तुझं उत्तर जरी इथं असलं तरी ते सांगितलंच काय त्यांना की मी इथं बॉक्स केला, ह्याच्याकडे लक्ष द्या म्हणून सांगायला. त्याने दुसरीकडे बघतच नाहीत. मग बॉक्स मधली व्हॅल्यू मॅच करतात तिकडं आणि इकडं. त्याच्यासाठी बॉक्स मधली व्हॅल्यू स्वतः चेक करायत का दुसऱ्याला दिलेत का माहित. कंपल्सरी सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत का, त्याचं उत्तर येत आहे. समजा आपल्याला ह्या बी मधला पहिला क्वेश्चन येतच नाही, ओके, येतच नाही. मग आपण काय करायचं, ह्या पहिल्या क्वेश्चन साठी अंदाजे किती ओळी लागतात बघायचं. अंदाजे समज याला 5-6 ओळी लागतात. क्वेश्चन नंबर टाकायचा, सोडून द्यायचा, खालचा क्वेश्चन लिहायचा. जर तुला आठवलं तरी ती येऊन लिही, नाही आठवलं तर त्याचा जागा रिकामी सोडून दे. म्हणजे समज ह्याच्या पाठीमागची, हे पाठीमागचे किती 3 ऍक्टिव्हिटी आहेत, पहिली ऍक्टिव्हिटी आहे, दुसरी तिसरी, ही ऍक्टिव्हिटी येतच नाही तुला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर टाक, पेज सोडून दे, त्याच्या पुढच्या पेजवर जा. सिस्टमॅटिक जर करायचं असेल तर त्याच्या पुढच्या ऍक्टिव्हिटी सोडव. असंही तुला 2च ऍक्टिव्हिटी सोडवायचे देत. मग हे सोडवलं, पाठीमागची सोडवायची गरज नाही, त्याने रेश मारते, क्रॉस करते, पुढे जाते, ठीक आहे. मॅक्झिमम मार्क कॅल्क्युलेट केले जातात. काही जण काय म्हणतात, माझा पहिला चुकलाय, मग पहिल्याला 0 आणि हे 2च मार्क पडतील का माझे. तसं नाही, पहिल्यामध्ये 1 मार्क पडलाय समज, दुसऱ्यामध्ये 2 पडल्यात, तिसऱ्यामध्ये 2 पडल्यात, तर कोणत्या क्वेश्चन मध्ये तुला जास्त मार्क पडल्यात, दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये, ह्या दोघांचे कॅल्क्युलेट केले जातात, त्याला गोल करतात, ते ऑर मधला म्हणून सांगतात. मग त्याच्यासाठी कंपल्सरी 60 पैकी 60 मार्काचा पेपर सोडवायचा आपण. ज्याला जास्त मार्क पडल्यात त्याने घेते. म्हणजे समज 3 ऍक्टिव्हिटी आहेत, 2 मार्क आलेत, आणि मधली तुझी चुकली आहे, पहिली आणि तिसरी बरोबर आले, पहिल्याचे आणि तिसऱ्याचे मार्क घेते, 4 मार्क देते. म्हणजे पहिल्या क्वेश्चन मध्ये आउट ऑफ मार्क पडले तुला. त्याच्यासाठी सर्व क्वेश्चन सोडवायचे. मला 2च सांगितले, मी 2च सोडवतो. आता इथं पहिला क्वेश्चन त्याला येत नाही, सोडून दिले त्यानं क्रॉस केलं, इथे 0 मार्क दिलं. ते कॅल्क्युलेट पण केलं नाही, खालचे मार्क कॅल्क्युलेट करतात. पुन्हा दुसरा क्वेश्चन इथून सुरुवात झाला, किंवा इथे समज काय केलं, डबल क्वेश्चन सोडवल्यावर होते पहिलाच, मग तरी इथे क्रॉस केलंय. आणि या ठिकाणी जरी हे 2 नंबरचं असेल तर 2 नंबर टाकायचं, नाही तर तुम्ही हे माझा पहिलाच क्वेश्चन आहे म्हणून पहिला द्यायचा. जेवढ्या नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर मध्ये किती नंबर आहे त्याचा ती टाकायचं. तुम्ही सोडवलेलं महत्व नाही त्याला. क्वेश्चन पेपर मध्ये ह्याचा क्वेश्चन नंबर किती आहे, मग ते क्वेश्चन नंबर टाकायचं, व्यवस्थित लिहायचं त्याला. त्याच्या पुढे रिझन लिहा, किंवा इथे स्टेप वाढवण्यासाठी इथे लिहू शकता तुम्ही. आता इथे काय म्हणता, ऑपोजिट अँगल ऑफ हेक्सागोन, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, त्याला सेम आहेत म्हणून. बाकी जे शेवटला आन्सर आहे त्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे, हे व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप आलं पाहिजे तुमचं. हे क्वेश्चन चुकल्यानंतर कसं होते बघ. हा क्वेश्चन पहिला चुकलाय. आता काय चुकलंय, इथे तर सगळं बरोबर आहे हो. x² - x - 20 = 0. गुणाकार 20 आला पाहिजे, वजाबाकी 1 आली पाहिजे. किती येते, 5 4 = 20. मधलं चिन्ह मायनस आहे, मोठ्याला मायनस दिलं, दुसऱ्याला प्लस आलं. -5 + 4 फॅक्टर पाडलं, उत्तर आलं.
त्यानं उत्तर सुद्धा वेगवेगळे केलं, त्याला वेगळं 0 दिलं, त्याला वेगळं 0 दिलं. पहिल्याचं उत्तर 5 आलं, दुसऱ्याचं उत्तर -4 आहे, उत्तर सुद्धा लिहिलंय. तरी पहिल्या स्टेप पासून क्रॉस 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 आहे. क्यों क्यों? कारण हा प्रश्न वर होता सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड म्हणून, त्यानं सोडवलं कशानं? फॅक्टरायझेशन मेथड. ज्या पद्धतीने आपल्याला सांगितले त्याच पद्धतीने सोडवलं पाहिजे त्याला. एक तर हे क्वेश्चन तुम्हाला फॉर्म्युला मेथडने सोडवा म्हणून असला पाहिजे किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने असला पाहिजे. मग त्यानं वेगळ्या पद्धतीने सोडवले, जरी त्याच्या स्टेप बरोबर आल्या, उत्तर बरोबर आलं, तर तुम्हाला सांगितलंच नाही ना त्या पद्धतीने सोडवा म्हणून. तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले त्याच पद्धतीने सोडवलं तर त्याला मार्क भेटतात, दुसऱ्या पद्धतीने सोडवल्यावर मार्क भेटत नाही. मग हे तुम्ही सांगितले तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं आणि तुम्ही सोडवलं फॉर्म्युला मेथड किंवा फॅक्टरायझेशन मेथड, याचा अर्थ काय? तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड येत नाही, बघू तुम्ही दुसऱ्याला येड्यात काढायचे म्हणून दुसऱ्या लिहिलं, हेच अर्थ होते की तिथं. सरळ सरळ क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असते सॉल्व बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, त्यावेळेस त्याच पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याच पद्धतीने सोडवलं पाहिजे त्याला. दुसऱ्या पद्धतीने सोडवलं की असं डायरेक्ट क्रॉस करून 0 मार्क देतात. पुढे काय म्हणते हे आता हे प्रश्न तुमच्या एपी मधला आला पाहिजे तुम्हाला. हे गिवन एपी काय दिले 7 13 19 25 डॉट 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 दिले आणि त्याच्यामध्ये डी इज इक्वल टू -13 दिले आणि पुढे काय काढायचं आपल्याला? क्वेश्चन माहित नाही आपल्याला, 19 नंबरचं टर्म विचारलं इथं. मग कसं सोडवलेलं बघ बरं. ह्याच्यामध्ये T19 सांगितलं, तुमच्या बहुतेक पुस्तकातला प्रश्न आहे. बघ पहिल्यापासून 7 13 19 25 डॉट डॉट डॉट. पहिल्याला दिलं T1 इज इक्वल टू ए, T2 दिलं, T3 दिलं, T4 दिलं. डी काढायचं, डी डायरेक्ट पण काढू शकता तुम्ही. T2 - T1 करून लिहिले त्यानं सिस्टमॅटिक. T2 - T1 म्हणजे 13 मधून 7 गेले किती राहतं तिथं? 6. डी इज इक्वल टू किती आलं? 6. ए किती आहे? 7 आहे. डी किती आलं? 6. दुसऱ्या पेजवर गेलं तिथं, ठीक आहे, इथे लिहिलंय D6, ए 7 आहे, D6 आणि 19 नंबरचं टर्म सांगितले n इज इक्वल टू 21 19. फॉर्म्युला लिहिलं, फॉर्म्युल्यामध्ये किमती पुटअप केलं, किमती पुटअप करून कॅल्क्युलेशन केलं. ह्याच्या पाठीमागे हे नाही एवढ्या मोठ्या स्टेप केले बघा, इथे एवढ्या मोठ्या स्टेप केले, ह्याला मार्क नाहीत. जरी त्यानं राईट केलं असेल तरी त्याला मार्क नाहीत, पण हे चांगलं दिसावं. मार्क कशाला असतात? ए, डी आणि एन चे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे, फॉर्म्युला लिहिले, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणे आणि आन्सर काढणे, ह्या 4 स्टेपला मार्क असणार आहेत. पण ते तिथे बरोबर त्यालाच मार्क देणार हवे. ए, डी, एन ह्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलं, अर्धा मार्क झाला. फॉर्म्युला लिहिला, अर्धा मार्क आहे. फॉर्म्युल्यामध्ये एनच्या जागी व्हॅल्यू पुटअप केलं, एच्या जागी डी च्या जागी व्हॅल्यू पुटअप केलं, अर्धा मार्क आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढलं, अर्धा मार्क आहे. समज तुझं या ठिकाणी हे उत्तर चुकलं, काहीतरी इथे दोघांची बेरीज चुकली, तर फक्त अर्धा मार्क जाणार आहे तुझा, बाकीचे वरचे मार्क भेटणार आहेत तुला. आणि जर तुझी पहिली स्टेप चुकली, ही स्टेप चुकली, इथं समज या ठिकाणी एन इज इक्वल टू काय तर तू दुसरी लिहिलं 29 लिहिलंस, ओके, आणि या ठिकाणी कुठतरी या ठिकाणी 29 लिहिलं, बाकी सगळं बरोबर आलंय, मग त्यानं सगळेच क्रॉस करता याला. असं का बरं करते? कारण पहिली स्टेप चुकली, ही 19 इथं आलं, हे 19 इथे येते, इथं 19 आलं, इथे 19 आलं, स्टेप बाय स्टेप येत गेले. तुझी वरची स्टेप चुकली, इथली स्टेप चुकली आणि खालचं बरोबर कसं काय आलं? याचा अर्थ तू एकतर पाठ करून लिहिलाय किंवा बघून लिहिलेस. गणितामध्ये वरच्या स्टेप चुकल्या तर खालच्या स्टेप बरोबर कधीच येत नाही. चुकलं तर सगळं चुकतंय ना, तर बरोबर आलं तर सगळंच बरोबर येते. मग असं केलात की मग त्यानं मग अलर्ट होते, मग ते तपासणार ह्यानं काहीतरी चालाकीपणा केल्या म्हणते त्यांना. मग खालचे पेपर त्याच्या पुढचे क्वेश्चन त्यांना सगळे मग सिन्सिअरली म्हणजे लक्ष देऊन चेक करायला सुरुवात करते. मग पुढे तशा चुका त्याच्यासाठी करायचं नाही, सिली मिस्टेक तशा. त्याचं उत्तर काढलं की आपण सोडून देता, पण त्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. 19th टर्म ऑफ एन एपी इज किती आहे? 115. 19वे पद हे 115 आहे, हे आपल्याला लिहावं लागतं तिथे. नंतर हे आपल्या प्रोबॅबिलिटी मधला क्वेश्चन आहे. प्रोबॅबिलिटी मध्ये एस वगैरे काढलंय, सॅम्पल स्पेस वगैरे काढलंय तिथं, ठीक आहे. ऑनलाईनचे विद्यार्थी काय म्हणतात, पण असं सिस्टमॅटिक दिसलं पाहिजे. एक लगट चालू करतात. इथं आले हे सम इन्व्हेस्टेड आले बघा, इथं सम इन्व्हेस्टेड आले, इथं इक्वल टू आले की त्याच्या खाली इक्वल टू आहे, त्याच्या खाली इक्वल टू आहे, सरळ येऊ लागले. हे आपले इथे इक्वल टू आले की पुन्हा इथल्या साईडला इक्वल टू येते, कधीही इकडल्या साईडला इक्वल टू जाते. कधी एका ओळीतच लिहितो आपण, याच्या पुढे लगेच लिहितो आपण 1250. पण हे मी इथं बोर्डावरती माझ्याकडे जागा कमी असते म्हणून मी तिथे करतो. तुम्ही वहीमध्ये हे व्यवस्थित लिहिलं पाहिजे. एका साईडला इथे इक्वल टू चालू झाले की तसं चालू पाहिजे.
तिथलं व्यवस्थित मार्जिन दिसली पाहिजे. तुम्हाला हे लेटर रायटिंग मध्ये शिकवतात बघा, हे असं लेटर रायटिंग मध्ये घेतलं की तुम्हाला. लेटर रायटिंग मध्ये जसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दिसलं पाहिजे मांडणी, तशी प्रत्येक उत्तरामध्ये त्या टाइप मध्ये आली पाहिजे. की कुठं देअर फॉर वापरायचं, कुठं बॉक्स करायचं, हे आन्सर महत्वाचं बॉक्स केलंय, हे आन्सर महत्वाचं बॉक्स केलंय. हा चालतं. पण तिथं हे बघा, हिनं काय म्हणते, जर माझा चुकून एखादा प्रश्न राहिला, समज दुसऱ्यामध्ये 3 सोडवायचे, पण मी तिथे काय केलं, एकच सोडवलंय, बाकीच्या गडबडीमध्ये लगेच पुढचा क्वेश्चन घेतोय, तिथले 2 क्वेश्चन राहिलेत. मग सगळ्यात शेवटला आपल्याला पेजेस शिल्लक राहतात. मग त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर परत टाकायचं, मेन क्वेश्चन नंबर टाकायचं, सब क्वेश्चन लिहायचं आणि पुन्हा लिहायला सुरुवात करायचं. असं नाही की तू कंपल्सरी सिक्वेन्सनं लिहावं. सिक्वेन्सला लिहिलं तर चांगलं, म्हणजे त्या एक्झामिनरवर, त्या तपासणाऱ्यावर जास्त इम्प्रेशन पडणार आहे. पण तुझे मार्कच कटणार असेल तर इम्प्रेशन टाकून काय फायदा आपलं. मग त्यासाठी जर प्रश्न राहिला असेल तुझा, तर सगळ्यात जे पेजेस तुझे इथपर्यंत झालेत, समज हे इथपर्यंत तुझं संपलंय, तर याच्या पुढच्या पेजला क्वेश्चन नंबर समज दुसऱ्यातला राहिला, क्वेश्चन नंबर टाकायचं, सब क्वेश्चन टाकायचं, आणि त्याच्या पुढे जे नंबर असेल ते टाकून लिहायला सुरुवात करायचं. पण ती क्वेश्चन कम्प्लीट करायची. नाही तर तू ए मधला 1, बी मधला 1, पुन्हा अजून ए मधला 1, पुन्हा बी मधला 1, पुन्हा तिसऱ्यातला 1, असं करायचं नाही त्याला. एक एखादा क्वेश्चन राहिला तर शेवटला घे, मधले लिहायचं नाही, जे आठवलं ते लिहायचं नाही. त्याला सहसा प्रेफरन्स कशाला द्यायचा, सिक्वेन्सला. स्टेप बाय स्टेप यावा त्याला. रुनिंग पेजेस वरती सुद्धा असं स्टेप बाय स्टेप लिहायला सुरुवात करा आता प्रत्येक रविवार.